सो चिन्मयीताई, रंगभूमी.com वर चिन्मयीताई तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि खरं तर मला पहिला प्रश्न नाहीये, तक्रार आहे. एवढी वर्ष का लावलीत तुम्ही परत रंगभूमीवर यायला? मी एवढी वर्ष नाही लावलीत खरं तर. आपल्याला ना कोविडमुळे आपला असा कोविड पूर्व आणि कोविड पश्चात असं काळ झालेला आहे. त्याच्यामुळे ती कोविडची 2 वर्ष धरायची नाहीत. पण त्याच्या आधी 1.5 वर्ष मी नाटक केलं होतं, चल थोडं एन्जॉय करू म्हणून. पण काय गं, त्यावेळेला काय किंवा आतासुद्धा काय, आता एकदम खूप छान नाटकं खूप आलेली आहेत. आणि त्याच्यामुळे मधला काळ थोडासा जरा ज्याला आपण म्हणू थोडीशी उदासीनता होती. आणि खरं अर्थात प्रत्येक काळामध्ये चांगली नाटकं येतच असतात. देवबाभळीसारखं इतकं सकस नाटक आलेलं होतंच. काही नाटकं पुनरुज्जीवित आलेली आहे, चार चौघीसारखं नाटक असेल किंवा काही एकदम नवीन संध्याच्या ह्यासारखी नाटक असेल. नाटकं चांगली चांगली येतातच आहेत. पण दुर्दैवाने असं झालं होतं की माझ्याकडे खूप चांगलं स्क्रिप्ट येत नव्हतं. आणि मला आता असं झालं होतं की सतत काम करत राहण्यापेक्षा चांगलं काम करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि कलाकाराचं शेल्फ लाईफ खूप असतं. त्याच्यामुळे किती तुम्ही थांबलात तरी बुरशी लागेल असं नसतं. त्याच्यामुळे मी जरा थोडीशी थांबले होते की एक चांगलं सघन सकस असं नाटक यावं, आणि ते मला मिळालं त्या क्षणी मी आले. सांग ना मला, अस्तित्व नाटकाबद्दल तुझ्या भाषेत थोडंसं ऐकायला आवडेल. आपलं जगणं हे असं असतं की सतत बदल घडत असतात. आजच्यासारखा दुसरा दिवस नसतो, आजच्यासारखा उद्या नसतो किंवा कालच्यासारखा आज नसतो. तर स्थित्यंतर हीच एक शाश्वत गोष्ट असल्यासारखी आपल्या आयुष्याच्या बाबतीत असते की सतत आपल्याला बदलत राहायला लागतं काळानुसार, सिच्युएशननुसार. आणि काही बदल त्याच्यातले जे असतात ते स्वागतार्ह असतात, खूप आनंद देणारे असतात. पण बऱ्याच वेळेला आपल्याला तडजोडीही करायला लागतात, ज्या कधी कधी आपल्याला मनाविरुद्ध करायला लागतात. तर ह्या सगळ्या स्थित्यंतरांमध्ये आपण कसोशीने काय जगवत असतो, तर आपलं अस्तित्व. आणि काही लढे आपले असतात ते आपलं कौटुंबिक अस्तित्व जगवण्यासाठीचं असतं, काही आपले वैयक्तिक अस्तित्व जगवण्यासाठीचे असतात. तर ही गोष्ट अशाच एका मध्यम वर्गातल्या कुटुंबाची आहे, ज्यांची प्रत्येकाची आपल्या अस्तित्वासाठीची धडपड आहे. एक त्यांचा कुटुंबाचा लढा आहे, एक कुटुंबातल्या दोघांचा एकत्रित लढा आहे, कुटुंबातल्या मुलांचा वेगळा वेगळा लढा आहे. कधीकधी हे जे त्यांचे लढे आहेत, संघर्ष आहेत, ते एकमेकांना समांतर जातात. कधीकधी ते एकमेकांना छेद देतात, तर कधीकधी ते एकमेकांना समर्पक ठरतात. तर अशा पद्धतीचं हे जगणं दाखवणारं प्रातिनिधिक असं नाटक आहे. आणि जरी हे एका वर्गातलं कुटुंब जरी असलं तरी सुद्धा बदल हे तर वैश्विक सत्य आहे आणि वैयक्तिक लढा हा पण वैश्विकच आहे. त्याच्यामुळे कुठल्याही वर्गातल्या, कुठल्याही वयोगटातल्या माणसाला ह्या नाटकात अगदी आपलेच असे काही क्षण मिळणार आहेत आणि म्हणून हे नाटक वैशिष्ट्यपूर्ण आहे. खरं आहे, खूप रिलेटेबल आहे. आत्ता रंगीत तालीम आम्हाला थोडीशी एक झलक बघायला मिळाली आहे. आणि खरं सांगते, आणि तू ते ना कुटुंब असं बांधतेस, एक कुटुंब वाटतंय असं. मी स्वतः लालबागमध्ये वाढलेली आहे, असं खरंच एक घर वाटतंय ते असं. आणि तू ते असं बांधून ठेवते सगळ्यांना की आईमुळे ना सगळे असे मुलं मुलं वाटतायत, वडील वडील असं ते झालेलं आहे. आणि कितीही सिरियसनेस आहे तरी त्याच्यात एक थोडीशी कॉमेडीची एक हे आहे. तुझ्या बोलण्यातली लकब तू बदललेली आहेस. ते बोलण्यावर तू काम केलंयस का खूप ह्या नाटकासाठी? खूप वगैरे नाही, पण जशी भूमिका, म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा मला भूमिका ऐकू येतात, त्याच्यानंतर मला त्या दिसतात, कारण मला भाषेचा नाद आहे. आणि त्याच्यामुळे ही जी या पद्धतीची ऐकू येत होती तशी मला अजून मी पूर्णपणे त्याच्या जवळ गेले असं मला वाटत नाही. प्रयत्न आहे, कारण स्वप्नील फार उत्तम नरेटर आहे. त्यांनी जेव्हा वाचलं नाटक तेव्हा वाटलं की हे असंच व्हायला पाहिजे प्रत्येक शब्द. तर ह्या बोलीभाषेचा मला फार सराव नाही आहे. त्याच्यामुळे नाटकाच्या दरम्यान तो सराव करता करता आता मी घरी गे बाय वगैरे असं म्हणू लागले. ती मला फार गोड गोष्ट वाटते, कारण काही भूमिका तुमच्यात बदल घडवतात, काही भूमिकांमध्ये तुम्ही बदल घडवता. घरी तुम्ही प्रॅक्टिस करताय काही बोलण्यामध्ये वगैरे, तर सुमित सरांची काय रिॲक्शन असते या गोष्टी? नाही, सुमितची रिॲक्शन म्हणजे मला पहिल्यांदा खूप स्ट्रेस आला होता. म्हणजे मला असं 1-2दा तर मला वाटायचं स्वप्नीलला सांगताना की स्वप्नील नाहीच जमत रे, मला हे अजिबात नाही जमत आहे असं वाटायचं. कारण कसं आहे की मी
औरंगाबादला माझं बालपण गेलं आहे सगळं आणि नंतर मी मुंबईत आले. मुंबईचे लोक नेहमीच राहिलेत ना, त्यांना ह्या भाषेचा जरा तरी गंध असतो किंवा कल असतो, नाद माहिती असतो. माझं तसं फारसं झालेलं नाही आहे. परत मला ते सारखं असतं, मी खूप कॉन्शियस झाले होते ही भाषा वापरताना. पण मग सरावाने आता उलट असं घडू लागलं आहे की आता इथे मी जसं बोलते ना, तसं मी पटकन घरी बोलते. नाही काय असं, की जे मी माझ्याबद्दल असं खूप असं नाही काय म्हणतेस, नाही म्हण नीट असं वगैरे मी जे मुलांना सांगते ते मी आता सहज असं करायला लागले आणि ते मला इतकं गोड वाटतं की असं ह्या नाटकात जसं मी बोलते गे बाय असं म्हणते मी ते ते मी घरात कितीदा तरी असं पटकन माझ्या मुलीशी बोलताना वगैरे अगं नाही गे बाय असं माझ्या तोंडात येतं आणि ते फार गोड वाटतं. आणि मला वाटतं की ह्या कोकणी लहेजाची गंमतच ही आहे की काही काही भाषा आहेत त्या आपल्याला जर येत नसतील आणि आपण त्या ऐकल्या तर आपल्याला असं वाटतं की ते भांडतातच आहेत त्या भाषेमध्ये असं. पण कोकणीचं असं आहे की ह्याच्यामध्ये शिवी जरी घातली तरी ती गोड वाटते. आणि आता हा मला खरंच विचारावा वाटतो प्रश्न की तेव्हाची रंगभूमी तू बघितलीस बऱ्याच वर्षांपूर्वी सखाराम बाइंडर आणि आत्ता काय बदल वाटतोय रंगभूमी? सखाराम बाइंडर हे मी रंगभूमीवरती केलं नव्हतं खरं तर. नाटकाचं दस्तावेजीकरण व्हावं ह्या दृष्टिकोनातून आम्ही तो नाटकासारखाच प्रयोग करून त्याचं चित्रीकरण केलं होतं. पण ऑफकोर्स स्टेजवरतीच सगळं केलेलं होतं. पण त्यावेळेला मी नाटकात काम करतच होते. ज्वालामुखी हे माझं पहिलं नाटक 1991 साली मी केलेलं सुमित बरोबरचं. त्याच्यानंतर आत्तापर्यंत तर खूप प्रवाह वेगळे वेगळे आले, खूप नवीन दमाचे नट आले. आता सही रे सही सारखं नाटक म्हणजे आता बघ, मी जेव्हा नाटकात काम करत होते तेव्हा आम्ही असे बघायचो प्रभाकर पणशीकरांना, कारण तो मी नवेसमध्ये त्यांची खूप वेषांतरं होती आणि ते करायचे. पण त्यावेळेला ही तृप्ती नव्हती की एकाच वेळेला तुम्हाला ते 3 कॅरेक्टर्स ते जे करतायत ते एकाच वेळेला दिसत आहेत स्टेजवरती. हे केदार शिंदे आणि भरत जाधवनी तिथपर्यंत केलं. प्रभाकर पणशीकरांनी फिरता रंगमंच आणला होता आणि त्याच्यासाठी इतका कलात्मक होता तो, म्हणजे तो खरंच त्या याच्यावरती बसवून तो असा फिरायचा आणि ते त्यावेळेला अद्भुत वाटत होतं. त्याच्यापुढे ह्या लोकांनी आणखीन कल्पकता करून आणखीन काही गोष्टी केल्या. तर सतत वेगळे वेगळे प्रवाह आणि सतत एक चैतन्य ते आहेच, ती ऊर्जा आहेच सातत्याने. त्याच्यामुळे खूप छान वाटतं. आताची जी मुलं आहेत ती अगदी ठरवून नाटक शिकायला जातात, नाटक करायला जातात. या पद्धतीचं तेव्हा वातावरण नव्हतं. अगदी फार थोड्याच ठिकाणी नाट्यशास्त्र शिकवलं जात होतं. पण आत्ता नाटकावरती प्रेम करणारे कलाकार पण खूप आहेत आणि ते छान कामं करत आहेत. म्हणजे मला असं वाटतं की पर्णपेठेला बघते, सखीला बघते, स्वानंदीला बघते किंवा आता किती नवीन मुलं मुली येत आहेत चित्रपटामध्ये. मिथिला पालकर ही माझी हिरोईन आहे की ह्या सगळ्या लोकांना बघताना असं वाटतं अरे काय कसलेले आहेत हे अगदी पहिल्याच नाटकांमध्ये. आपण किती बावळट होतो, पण खूप छान काम करतायत मुलं. त्याच्यामुळे मला वाटतं की मजा येते मला आत्ता ह्या वातावरणात आपण अजूनही रंगभूमीवरती कार्यरत असणं हे मला फार भाग्याचं वाटतं. पण तुला काय वाटतं खरंच असं शास्त्रशुद्ध घ्यावं शिक्षण नाटकाचं की ओपोजिट जे आहे ते डेव्हलप होत त्याची पण एक गंमत वेगळी आहे? असं नसतं. म्हणजे ज्यांना अभ्यास करायचा कंटाळा असतो ते असं म्हणतात की त्यात काय शिकण्यासारखं, आम्ही असंच करत राहिलो. मला फार वाईट वाटतं की मी प्रशिक्षित नटी नाही ह्याचं. मला असं वाटतं की मी जास्त बरं करू शकले असते का, करू शकले असते जर मी नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण जर घेतलं असतं तर. मी आत्ता वाईट काम करते का, नाही. पण म्हणजे मी अनुभवाने जे मी शिकले तर ते मी कदाचित मी जरा आधी शिकले असते असं होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने त्याच्याकडे बघताय ह्याच्यावरती खूप अवलंबून आहे. माझ्या वेळेला अशी ती खूप स्टाईल होती, अरे तो NSDचा नट आहे असं म्हणायचं. म्हणजे का म्हणायचं आम्ही लोकांनी असं, कारण आम्हाला द्राक्ष आंबट, आम्ही नाही गेलो ना NSDला, त्याच्यामुळे आम्ही म्हणायचं अरे तो तर NSDचा नट आहे. अरे म्हणजे तो आहे तिथे, म्हणजे काय सोपं आहे तिकडे जाणं, एवढं मेहनत करून ते तिकडे गेलेले आहेत. त्याच्यामुळे हे एक नेहमीच असणार आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की प्रशिक्षण जर घेतलेलं असेल तर खूप छान गोष्ट आहे. कारण तुम्ही सतत, म्हणजे हे इतकं मला अजूनही रोमांचक वाटतं की तुम्हाला जी आवड आहे तेच तुम्ही शिकता आहात, त्याचं तुम्हाला शास्त्र कळतं. ही किती गमतीची गोष्ट आहे ना. म्हणजे आता मी माझ्या बाबतीत पण मला असं वाटतं की मला अभिनय आवडत होता, नाटक सिनेमा मला आवडत होता आणि तोच आता माझा व्यवसाय झालेला आहे, माझा छंदच माझा व्यवसाय झाला आहे. ही किती अद्भुत गोष्ट आहे. तसंच मला प्रशिक्षणाबद्दल वाटतं की ज्याची तुम्हाला आवड आहे त्याचं तुम्हाला प्रशिक्षण मिळतं आहे, याच्यासारखी अद्भुत गोष्ट नाही.
खरं आता काही काही जण कारण मग रडत खडत पॅरेंट्सच्या प्रेशरमुळे MBA पर्यंत खेचतात आणि मग त्यांना कळतं अरे नाही रे फोटोग्राफी आवडत होती किंवा नाही रे त्यापेक्षा हे खूप सुंदर आहे खरंच. आणि आता भरत दादा आणि तू आधी काम केलंय का आणि कितीपर्यंत? कधीच आम्ही एकत्र काम केलं नाही. मग हा अनुभव कसा आहे आणि जेव्हा कळलं की भरतदादांबरोबर एक सिरियस नाटक करायचं तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती? भरत बरोबर हे नाटक मी करणार आहे मला माहितीच नव्हतं. आम्ही भरतकडे निर्माता म्हणून अप्रोच झालो होतो की त्यांनी या नाटकाची निर्मिती करावी म्हणून. त्यावेळेला वेगळाच नट हे नाटक करणार होता आणि मग तेव्हा असं झालं की त्याची एक मालिका आणखीन एक आली आणि मग त्याचं जे काय कार्यबाहुल्य होतं त्याच्यामध्ये ह्याचं गणित जमणं शक्य नव्हतं, तालमींचं आणि सगळं. त्याच्यामुळे तो करणार नाही असं ठरल्यानंतर भरत ह्याच्यामध्ये एंटर झाला. तर मला असं वाटलं की कधी असं म्हणजे तोही नट माझा खूप चांगला जिवलग मित्र आहे आणि उत्तमच अभिनेता आहे. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर काम करणं हाही आनंददायीच अनुभव झाला असता. पण हीही माझ्यासाठी पर्वणी आहे कारण भरत निर्माताही आहे या नाटकाचा आणि नटही आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती दुहेरी जबाबदारी आहे आणि तो एका जबाबदारीचं ओझं दुसऱ्या जबाबदारीवरती देत नाही. हे जो ते त्या लीलया पद्धतीने करतो ते अद्भुत आहे आणि भरत इथे आमच्या सगळ्यांचा पालक असल्यासारखा आहे आणि तो अजिबातच त्याच्या स्टारडम तो तिथे बाहेरच कुठेतरी ठेवून येतो. त्याच्यामुळे ना आपल्याला उगीचच आपण फार मोठे झालो तसं वाटायला लागतं की अरे आपण फार ग्रेट होतो असं नाही आहे. तो साधा होतो आहे असा त्याचा अर्थ असतो. आमच्यापैकी कोणीही त्याच्याशी कुठलाही संवाद करू शकतं, त्याच्याकडे हट्ट करू शकतं आणि तो पुरवतो. त्याच्यामुळे तो फार वेगळा आहे भरत. भरतच्या व्यक्तिमत्वाचे खूप वेगळे आयाम मला या नाटकाच्या निमित्ताने बघायला मिळाले, प्रयोगाच्या निमित्ताने आणखीन बघायला मिळतील याची माझी खात्री आहे. आणि खूप म्हणजे मी सतत हे म्हणते प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये की भरतबरोबर काम करताना कलाकार म्हणून मी जेवढी समृद्ध होणार आहे त्याच्याहून जास्त मी माणूस म्हणून समृद्ध होणार आहे. आता 2 चिमुरडी मुलं आहेत तुझी नाटकामध्ये आणि ते अगदी बाईटमध्ये की नाही चिन्मयताई आम्हाला आता आईसारखीच वाटते आणि आम्हाला हे आमचं कुटुंब झालं असं म्हणतात, त्यांच्याबद्दल थोडंसं सांग. खूप गुणी आहेत दोघंही, खूप मेहनती आहेत, खूप गुणी आहेत, अतिशय सालस आहेत ही मुलं आणि दे नो देअर जॉब. त्यांना ते कशासाठी इथे आलेले आहेत ते त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे अतिशय मेहनतीने ते काम करत आहेत, अथक काम करत आहेत. खूपदा असं होतं की मला पण असं वाटतं की पोरं थकतायत रे, खूप तालीम करत आहेत. माझं तर तू बघितलंस काय माकड झालं पण असं होतं तरी पण ती मुलं अजिबात तक्रार करत नाहीत, वेळेवरती येतात. आता वेळेवरती येणं हे काय क्वालिफिकेशन नाही आहे असं कुणालाही वाटू शकतं, पण मुंबईत खरंच वेळेवरती पोचणं ही खूप मोठी गोष्ट आहे, पहिली स्टेप. आणि त्याच्यानंतरसुद्धा ते पूर्ण वेळ त्या तालमीत इतके इन्वॉल्ड असतात. मी काय त्यांचा सीन जरी नसेल तरी मी काय करते, भरत काय करतो आहे ते बघणं, ऑब्झर्व करणं, ते आपल्यात आणण्याचा प्रयत्न करणं हे ती मुलं फार गोडपणे करतात. आणि त्यांना मी आईसारखी वाटते ह्याचं कारण ती माझ्या मुलांसारखी वागतात. नाहीतर मी कशी त्यांना ते एका बाजूनी होत नाही, ते दोन्ही बाजूनी असतं. तीही तेवढीच माया लावतात मुलं की आज मला जर त्रास झाला तर माझ्या तोंडात पटकन सलोनीचं नाव येतं की तू माझ्याबरोबर चल असं. तर अशा पद्धतीचं आहे आमचं नातं. आता एक शेवटचा प्रश्न, सुमित दादा दौऱ्यांसाठी तयार आहेत का मानसिकरित्या? सवय आहे काय त्याला तर तो सतत माझ्या कामाचं वर्णन ब्रेकमधला ब्रेक म्हणून चिन्मयी काम करते असं म्हणतो तो. तर त्याच्यामुळे त्याला फार असं वाटत असतं की मी काम करत राहिलं पाहिजे. फक्त त्यालाच नाही, माझ्या सासूबाईंचा पण हा खूप हट्ट होता की त्यांनी जेव्हा मी पहिल्यांदा मुलांसाठी काम थांबवलं होतं तेव्हा मला मेसेज करून हे सांगितलं होतं की तू पहिल्यांदा आम्हाला कलाकार म्हणून आवडलेली आहेस, त्याच्यामुळे घरातल्या जबाबदाऱ्या आम्ही सांभाळू शकतो तुझ्या इतक्या उत्तम नसल्या तरी, तर आमच्यावरती विश्वास ठेवून तू जरा काम करायला सुरुवात कर, कारण त्याच्यासाठी तुझा जन्म आहे. असं एक सासू सांगते असं कुठे वातावरण असतं. त्याच्यामुळे माझ्या घरातल्या सगळ्यांना बरंच वाटेल मी दौऱ्यावरती गेले तर. माझी पण आता तयारी झालेली आहे, कारण भरतनी पण मला सांगितलं की आता असं करू नकोस, जरा काम कर. आणि मला खरंच नेहमीच माझे जे नट मिळालेले आहेत, माझे सहकलाकार सचिन खेडेकर, भरत जाधवसारखे, की ज्यांनी सतत मला ह्या कानपिचक्या दिलेल्या आहेत की तू काम करत राहणं आवश्यक आहे. तर चांगलं काम आणि चांगल्या भूमिका आल्या तर मी निश्चित करत राहीनच, त्याच्याबद्दल मी खात्री देते. पण ते यायला पाहिजे, ती जबाबदारी घ्या कुणीतरी. ते कुणी घेत नाही, सारखं उगीच मलाच बोलतात. कोणीतरी घ्या, खरंच घ्या. आम्हाला बघायचं चिन्मयताईंना, सारखं बघायचं आहे, वेगळ्या माध्यमातून बघायचं आहे. थँक्यू चिन्मयताई, तुला खूप खूप शुभेच्छा अस्तित्व नाटकासाठी. थँक्यू. खरंच घरात एक आई वावरते असं वाटत होतं रंगीत तालीम बघताना, तसाच अनुभव तुम्हाला नाटकातही येणार आहे. सो थँक्यू. रंगभूमी.com बरोबर गप्पा मारल्याबद्दल. भेटूया आपण नाटकाला. थँक्यू.